श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे व यात्रा उत्सव ट्रस्ट राहता यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे श्री हनुमान जन्मोत्सव व श्री नवनाथ महाराज देवाची यात्रा दिनांक 2 व 3 एप्रिल या दिवशी होणार आहे। आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी 5 वाजता म्हसोबा महाराज मंदिर चितळी रोड येथे नारळ वाढवून यात्रा वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री साहेबराव निधाने, ट्रस्टचे अध्यक्ष जाबाजी मेचे, उपाध्यक्ष विजयराव सदाफळ, ट्रस्ट विश्वस्त राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर श्री स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर श्री विजयराव सदाफळ, सर्व नगरसेवक उपस्थित होते। तसेच गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री मुकुंद नाना सदाफळ, ॲडव्होकेट रघुनाथ पाटील बोठे, श्री नारायणराव पाटील कारले आदीसह राहता शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी अध्यक्ष साहेबराव निधाने यांनी ट्रस्टचा लेखाजोखा मांडला। या प्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता। सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की या ठिकाणी नारळ फोडे। सागराला पलीकडून जातात तुम्ही पलीकडून त्यांनी बोललं ते वाचून घ्या। हां जोडा तुम्ही बोललं खाली बस खाली अध्यक्ष मोठा अध्यक्ष उपाध्यक्ष विजयराव पाटील सदाफळ, सर्वच सन्माननीय ट्रस्टी, राहता नगर परिषदेचे आपले उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, माजी चेअरमन ॲडव्होकेट नारायणराव पाटील, तारखेला आणि 3 तारखेला आपल्या गावची यात्रा आहे। त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांनी या ठिकाणी जो लेखाजोखा सांगितला आणि नक्कीच त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये नारायणराव पाटील कारले म्हणाले की त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावची जी यात्रा आहे ही अतिशय ऐतिहासिक अशी यात्रा असून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या यात्रेचं त्या ठिकाणी नाव निघत असतं आणि म्हणून ही यात्रा चांगल्या पद्धतीने आणि मोठी कशी होईल यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं। मी आपल्या सर्वांना ज्या वेळेला राहता नगर परिषदेचा पदभार स्वीकारला त्यावेळेला देखील मी सन्माननीय नामदार साहेबांना विनंती केली होती की त्या ठिकाणी गळवंती मार्गावरील जे काही विद्युत पुरवठा आहे हा त्या ठिकाणी उन्नत केला जावा, अंडरग्राउंड केला जावा। तर नक्कीच त्या दृष्टिकोनातून आपण पाठपुरावा करणार आहोत। जे भाविक येतात त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी मोकळी असली पाहिजे। तर मी सर्वांना सांगू इच्छितो की यासाठी खास करून आपल्या सर्वांचे लाडके आपले नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हेच मुळात त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत। लवकरच बाजार तळाच्या मागचं त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण अर्थातच ते यात्रेनंतर पूर्ण होईल, परंतु ते पूर्ण झाल्यानंतर जो काही मंदिरासमोरचा भाग आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बाजार हा भरला जाणार नाही। पूर्णपणे ती पार्किंगसाठी त्या ठिकाणची जागा असणार आहे। फळावाल्यांची आपण जी सूचना मांडली नक्कीच त्या सूचनेचा देखील नगर परिषदेच्या वतीने आम्ही विचार करून लवकरात लवकर ती देखील समस्या त्या ठिकाणी दूर केली जाईल। मी आपल्या सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की उद्यापासूनच म्हणजे आपण जर बघितलं तर उद्यापासून मला वाटतं 13 दिवस यात्रेला राहिलेले आहे। यात्रा गुरुवारच्या दिवशी येते, नक्कीच बाजार त्या ठिकाणी आपल्याला बंद ठेवावा लागणार आहे आणि उद्यापासूनच आम्ही सर्व आमचे उपनगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवक त्या ठिकाणी राहता नगर परिषदेचे सर्व विभाग त्यामध्ये स्वच्छता विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, विद्युत विभाग असेल यांना घेऊन पूर्ण गळवंती मार्गाची त्या ठिकाणी आम्ही एक फेरी घेणार आहोत आणि मग काय काय समस्या त्या ठिकाणी येतात यासाठी आपल्या ट्रस्टचे मी सर्व ट्रस्टींना देखील विनंती करतो की आपण देखील त्या वेळेला आम्ही आपणास बोलू, आपण देखील उपस्थित राहू, जेणेकरून काय समस्या येऊ शकतात ते आत्ताच आपण सोडवल्या तर येणाऱ्या आपल्या यात्रेसाठी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या
समस्या येणार नाही आणि आमची यात्रा ही अतिशय चांगली त्या ठिकाणी होईल अशासाठी नगर परिषद ही आपल्यासाठी कटिबद्ध आहे असं मी सांगतो आणि त्या ठिकाणी माझे 2 शब्द संपतो. काही व्यवहार झाले त्याचा लेखाजोखा आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. एकूण उत्पन्नाची जर बाजू बघितली 56 लाख रुपये म्हणजे फार काही नाही आणि त्याच्यामध्ये यात्रा वर्गणी 17 लाख रुपये, गळवंतीचे 3-3.5-4 लाख रुपये आणि भाडं असं एकंदरीत ते उत्पन्न हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. कारण यात्रेच्या दिवशी काय होतं, डब आणि काठ्या हे एकत्र होतं आणि एकत्र झाल्यानंतर मग ते वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही. पूर्वी बाकाजी गाडेकर वगैरे ही जी मंडळी होती ते डपाचा खेळ अतिशय शिस्तबद्ध प्रमाणे त्या ठिकाणी चालवायचे. काठ्या पण त्या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध प्रमाणे काठ्यांचा कार्यक्रम व्हायचा. त्याप्रमाणे जर ही व्यवस्था जर आपण केली तर निश्चितपणे एक चांगलं स्वरूप यात्रेला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तिसरा मुद्दा होता मोठे भाऊसाहेबांचा. मंदिरामधलं अतिशय सुंदर कोरीव काम, आकर्षक काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हे काम होत असताना काय 20-25 लाख रुपये कोणाचं देत आहे ते रीत जर असं तर ते द्यायला हरकत नाही किंवा त्याच्या संदर्भात तुमची काही नामदार साहेबांशी चर्चा झाली असेल तर ते द्यायला हरकत नाही. अशा पद्धतीने येणारी यात्रा ही शांततेमध्ये पार पडते, काही प्रॉब्लेम येत नाही करत आणि सर्व समाजाची यात्रा ही सर्वसमावेशक यात्रा असल्यामुळं तिथं काही वादवाद वगैरे होण्याचा काही प्रश्न येत नाही. आज म्हसोबा महाराजांच्या मंदिरामध्ये नारळ फोडण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे, दरवर्षाप्रमाणे ग्रामदैवत गणपती महाराज, नवनाथ महाराज हनुमान जयंतीच्या निमित्ताने या नारळ फोडण्याचा हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या देवस्थानचे अध्यक्ष गबाजी मेचे, उपाध्यक्ष विजू नाना, नगरपालिकेचे अध्यक्ष स्वाधीन गाडेकर, त्यांच्या समवेत असलेले सर्व नगरसेवक, गणेशचे माजी चेअरमन ॲडव्होकेट नारायणराव कारले पाटील, भगवानराव डांगे, भगवानराव टेळेकर, माजी चेअरमन सुरेशराव, उपाध्यक्ष नगरपालिकेचे विजू नाना, दत्ता भाऊ चांदू, सर्व राजी माजी साहेबराव निधाने, गणेश कारखान्याचे संचालक हिंगे पाटील, गोरे पाटील, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत दरवर्षी यात्रा येते, ट्रकचं काम एकदम अत्यंत सुंदर आहे, चांगलं आहे, खर्च चांगले आहे, उत्पादन आहे चांगले आहे. ते तुम्ही वाशी मारून ठेवलं ते तर फार चांगलं आहे. आणि प्रांतातून लोक येतात, ते वेगवेगळ्या याच्यात ते बोलले जातात आणि त्यांनाही ती सगळी माहिती मिळते. साईबाबा या ठिकाणी विश्रांतीला थांबत होते. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला खूप चांगल्या मोठ्या प्रकारची भरीव मदत अशी केलेली आहे. अजूनही ते देतील. असं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यंदा आपली यात्रा चांगली पार पाडावी. यंदा पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे, उत्पादन चांगलं झालेलं आहे. सर्वांनी वर्गणी चांगली देवाला द्यावी. आणि तर मी या ठिकाणी थोडंसं तुम्हाला सगळं या पार्श्वभूमी सांगतो नेमकं काय प्रकार आहे. आपण ज्या वेळेला मंदिराचं मधलं गाभाऱ्याचं काम केलं त्या कामाच्या वेळेला आम्ही ते काम सुरू केलं आणि ज्या वेळेला साहेब पाहायला आले आणि साहेबांनी ते बघितल्यानंतर मग मला विचारलं वेळेला खर्च किती येईल. नंतर 15-1 लाख रुपये खर्च येईल बा. तर साहेबांनी ते 15 लाख रुपये त्यांच्या खिशातून या ठिकाणी आपल्याला दिले. त्याच्यानंतर मग साहेब म्हटले पूर्ण काम करून घ्या. मग साहेब स्वतःहून म्हटले आम्ही धनंजय गाडगे सभागृहामध्ये या मंदिराचं ज्यावेळेला निमंत्रण द्यायला गेलं तारीख घ्यायला तर त्यावेळेला साहेब म्हणजे ते काम का थांबलं. म्हटलं साहेब थांबवलेलं आहे बाबा, अजून काही नाही काम नाही. ते म्हणले असे करा म्हणजे खर्च किती आहे म्हणजे 40-1 लाख रुपये येईल. तर साहेब म्हणले असं करा. म्हणलं साहेब तुम्ही किती द्या. म्हटलं 10-1 लाख रुपये देऊ. असं
आम्ही पण नामदार साहेबांना अनेक वेळा भेटलो तर त्यांचं म्हणणं आहे की मी देतो. तसंच त्यांनी या ठिकाणी आपल्याला मंदिराची भरती बसवलेली करेल त्याची देखील 5 लाख रुपये साहेबांनी आपल्याला त्यावेळेला दिलेले. म्हणजे जवळजवळ ते 15, 10, 25, 5, 30 लाख रुपये त्यांनी आपल्याला खिशातून या ठिकाणी दिलेले. आणि हे जे नंतर आता जे कामं होणार आहे हे शासकीय निधीतून या ठिकाणी ते कामं होणार आहे. आणि 33 गाळे आपले 33 गाळ्यांचं भाडं मिळालेलं आहे आपल्याला 9,34,700. बैलगाडा शर्यतीसाठी मागच्या वर्षी आपल्याला 7,711 रुपये आपल्याला ट्रेनिंग मिळालेली. बँकेचे व्याज मिळाले 1,04,643 रुपये. आमदार किती झाले 11,56 रुपये. आपण जे दुकानदारांची नेतृत्व करतो त्याच्यावरती आपला डिस्काउंट काही लोक बिल कमी करतात. तो डिस्काउंट मिळणार 26,120 रुपये. डोनेशन काउंटर चालू केलंय आपण. डोनेशन काउंटर मध्ये 2,60,829 रुपये मिळालेले. नवनाथ दीपमाळीसाठी 1,26,000 रुपये मिळालेले. नवनाथ मंदिरला डोनेशन मिळालेले 1,25,000 रुपये. मंदिरला 6,000 रुपये मिळालेले. 5,000 रुपयाला रद्दी येते. आपल्याकडे रद्दी असते, रद्दी विकलेली 430 रुपये. थोडीशी वाळू होती ती वाळू विकलेली 500 रुपयाला. त्याच्यानंतर काय करायचं आणि काय नाही करायचं याचं सविस्तर विवेचन साहेबराव आणि त्यांचे सहकारी यांनी केलेलं आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी जमलेले आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन नारायणराव पाटील कारले, मुकुंदनाना सदाफळ, नगराध्यक्ष आपले स्वाधीन गाडेकर, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी जमलेले कारखान्याचे आजी माजी सर्व संचालक, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी जमलेले सर्वच मान्यवर मंडळी. आता साहेबरावांनी आणि आपल्या सेक्रेटरीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी आतापर्यंत जे जे कामं केली त्याचं थोडक्यात विवेचन त्यांनी केलेलं आहे.